रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं हा प्रश्न पडतो का? घरात अगदी साधे साहित्य आहे, पण तरीही मी सांगितलं की या साहित्यापासून बनवू शकतो खूपच कुरकुरीत आणि जबरदस्त चवदार चिला. तर आज मी शेअर करते माझा खास चिला रेसिपी, आणि तेही अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत, आणि पटकन होणारा आहे. हॅलो अँड वेलकम टू माय चॅनल. मी एकता तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या या नवीन रेसिपी व्लॉगमध्ये. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर सर्वात आधी ना, मी एका बाउलमध्ये बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टमॅटो, एक हिरवी मिरची आणि कोथिंबीर असं घातले. इथे मी साधारणतः 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेत बारीक चिरलेले, आणि एक मीडियम साईजचा टमॅटो घेतलाय. मिरची जी आहे ना, ती पण बारीक थोडीशी चिरून घ्यायची. आता मी यात घालते 1 कप बेसन, 1 कप मक्याचं पीठ, अर्धा कप तांदळाचं पीठ. बेसन असल्या कारणाने त्यात चांगलं प्रोटीन ॲड होतं. तांदळाच्या पिठाने ना चांगलं कुरकुरीतपणा येतो. आणि अगदीच चव वाढवण्यासाठी मसाले: पाव चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा धना-जिरा पावडर आणि चवीपुरतं मीठ. आता यात थोडंसं पाणी घालून बॅटर तयार करायचं आहे. बॅटर जास्त घट्ट किंवा पातळ नसावं, मीडियम कन्सिस्टन्सी ठेवायची. आता एका तव्यावर थोडंसं तेल घालून बॅटर घालायचं, आणि दोन्ही बाजूंनी आपला चिला जो आहे तो चांगला खरपूस भाजून घ्यायचा. तुम्ही बघू शकताय चिला किती कुरकुरीत दिसतोय, आणि कुरकुरीत झाला देखील होता. आणि हा चिला आहे ना, तो थोडा मीडियम फ्लेमवरतीच भाजायचा आहे. आणि बघा, अगदी काही मिनिटातच आपला चिला जो आहे तो तयार आहे, कुरकुरीत आणि खमंग असा. नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कसा झाला होता. तर व्हिडिओ आवडली असेल ना, तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि अशाच गोड गोष्टी आणि रेसिपीजसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करून बघा. भेटूया तर अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.